दापोली तालुक्यातील बोरोंडी येथील मच्छी ओटे येथे झालेलं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं असून या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दापोलीतील मयूर मोहिते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व पत्तन विभाग यांच्याकडे केली होती। त्यानुसार गुरुवारी कोकण भवन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण पथकाने प्रत्यक्ष बोरोंडी येथे येऊन पाहणी केली। मात्र तक्रार करणारे मयूर मोहिते यांनी केलेल्या तक्रारीनुसार पाहणी केली नसल्याचा आरोप करून मयूर मोहिते यांनी आज दुपारपासून दापोलीतील पतन विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। पत्तन विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्या अखत्यारीत करण्यात आलेली ही सर्व कामे सरकारी नियमास अनुसरून केली गेली नाहीये। या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी मोहिते यांनी वारंवार उपोषण देखील केलं होतं। 26 जानेवारी 2025 रोजी केलेल्या उपोषणादरम्यान मोहिते यांना 5 पंढरी व बोरोंडी येथे करण्यात आलेल्या कामांची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी केली जाईल असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानुसार आज कोकण भवन येथील दक्षता विभागाचे पथक बोरोंडी येथे दाखल झाले। त्यांनी बोरोंडी येथील जेटीची व मच्छी ओट्यांची पाहणी केली। मात्र यावेळेस त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे ती राकेश जाधव स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते। यावेळेस तक्रारदार मयूर मोहिते यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या तक्रारीबाबत वारंवार सांगून तपासणीचा आग्रह धरला। मात्र त्यांच्याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत तपासणी उरकली असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे। जोपर्यंत आपल्या तक्रारीनुसार या कामाची सखोल तपासणी होत नाही तोपर्यंत आपले ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचं मयूर मोहिते यांनी पत्रकारांना सांगितलं आहे। हा खर्च हा शासन करणार आहे, बरोबर। मग आल्याप्रमाणे त्यांनी हे करायला पाहिजे होतं। त्यांनी पत्र दिलं मला कितीचं, 1 तारखेचं पत्र दिलं, 1-2 तारखेचं परत कॅन्सल केलं, परत मोबाईलद्वारे कळवलं। हा म्हणजे हे यांचं फिरवा अशी चालल्याप्रमाणे दिसते। म्हणजे आम्ही सांगितल्याप्रमाणे अजिबात कुठं पाहणी करत नाहीयेत आणि म्हणजे यांची म्हणजे क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांची उडवाउडीची उत्तर मिळतात आम्हाला। गेल्या वेळेच्या नंतर यांनी काय वाढीव काम केलंय का तिथे जागेवर? असं दिसतंय पण ते आता तपासणीनंतर परत वाढीव काम करता येतं। अधिकाऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी पाहणी करायला पाहिजे होती ना। त्यांनी फक्त समोरची पाहणी केली, त्या व्हिडिओ काढलेले आहेत, व्हिडिओ दिसत आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय। बाकी त्यांना कुठं भिंत दिसत नाहीये, फक्त त्यांनी जी फोटोमध्ये दाखवलेली तेवढीच भिंत उकरायचं काम होतं। पण बाकीच्या कामांमध्ये जे केलेलं आहे, जे डेप्युटीने काम पाहणी केली आहे स्वामी साहेबांनी, त्याची पाहणी त्यांनी जी व्यवस्थितरित्या पाहणी केलेली होती ना, मग त्या कामाची शहानिशा करायला नको का? त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे काहीच करत नव्हते। म्हणजे स्वामी साहेब जे सांगत होते त्याप्रमाणे काम करण्याचं काम करतायत ते। बरं, ठीक आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।